नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. निकिता शिंदे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज माझ्या भाचीचा आणि पुतणीचा दोघींचा एकाच दिवशी बड्डे होता, तर मग हा व्लॉग त्याच्या रिलेटेड आहे. सो बड्डे स्पेशल हा व्लॉग असणार आहे. हे असं डेकोरेशन केलं होतं, म्हणजे डोरेमॉन थीमचं डेकोरेशन केलं होतं. केक आणि डेकोरेशन असं हे पूर्ण डोरेमॉन थीमचं केलं होतं. पुतणीच्या इथे, पुतणी म्हणजे ती एका अर्थाने माझी भाचीसुद्धा लागते. तर मग हे असं डेकोरेशन होतं. लहान मुलांना कसं त्यांच्या चॉईसचं, ज्यांना जे हवं असतं, जेव्हा मुलांना कळायला लागतं तेव्हा त्यांचं असतं की मला ही थीम हवी आहे, ती थीम हवी आहे. त्यामुळे त्यांच्या हिशोबात केलं की ते पण तेवढेच खुश असतात. आणि भाजीच्या इथे सुद्धा ब्ल्यू कलरमध्येच फक्त पण प्रिन्सेसचं डेकोरेशन होतं. त्यांचा विचार होता आधी डोरेमॉनचं वगैरे घ्यायचं, पण त्यांनी प्रिन्सेसचं असं डेकोरेशन घेतलं. तिच्या ड्रेसला वगैरे मॅच होईल अशा पद्धतीचं डेकोरेशन म्हणून हे ब्ल्यू कलरमध्ये घेतलं होतं. सोनू काय आहे ते? बांधून ठेवलंय. काय आहे ते? पण काय आहे हे? काय आहे? बलून आहे. लहान मुलांना बड्डे म्हटलं की खूप एक्साइटमेंट असते बड्डेची, गिफ्टची. जसं जसं त्यांना समजायला लागतं तसं तसं त्यांच्या चॉईससुद्धा असतात की मला हेच अशाच पद्धतीचं गिफ्ट हवं आहे किंवा अशा पद्धतीचा केक हवा आहे. आज जसं ही आता लहान आहे, 3रा बड्डे होता तिचा, तिला केक वगैरे विचारलं तर तिचं होतं मला मेकअपचा थीमवाला केक हवा आहे. त्यामुळे तिच्या चॉईसचा असा केक घेतला होता. दोघींचा बड्डे एकाच दिवशी येत असल्यामुळे एकाच वेळी आम्हाला जाणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे मी इकडे भाचीच्या बड्डेसाठी जाते आणि हे पुतणीच्या बड्डेसाठी जातात. त्यामुळे असं आम्ही डिवाईड होतो. बड्डेसाठी लहान मुलं खूप एक्सायटेड असतात. म्हणजे त्यात त्यांना गिफ्ट्सचं एक्साइटमेंट असते. त्यात गिफ्ट आपल्याला हवं तसं किंवा आपल्याला आवडेल तसं मिळणार असेल किंवा मिळतं आहे ह्याच्याने तर अजून ते लोक खूप खुश होतात. छान तयारी वगैरे झाल्यावर आम्ही ओवाळून वगैरे घेतलं दोघींना आणि ओवाळून वगैरे झाल्यानंतर छान असा केक कटिंग केला.
तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी प्रिशूने आधीच सांगितलं होतं तिला रोबोटवाली कार हवी होती, म्हणजे कार जी मध्ये रोबोटमध्ये अशी कन्वर्ट होते अशी, त्यामुळे ती बघून ती खुश झाली होती, तेवढीच ती एक्सायटेड पण होती। तिला कुठेतरी माहीत होतं की काका हेच गिफ्ट आणणार आहे। सोनूसाठी आम्ही टेडी बेअर घेतला होता, तिला तिच्या हाईट एवढा किंवा तिच्यापेक्षा मोठा असा टेडी हवा होता, त्यामुळे आम्ही तसाच घेतला। लहान मुलांना कसं त्यांना आवडेल ते गिफ्ट घेतलं किंवा ते गिफ्ट मिळालं की ते तेवढेच खुश होतात। सोनूसुद्धा खूप खुश झाली होती, तो टेडी सोडतच नव्हती आणि प्रिशूसुद्धा खूप खुश झाली होती। त्यांना हवे ते गिफ्ट मिळाले की ते अजून एक्सायटेड असतात। प्रिशूच्या मामा मामीने कलरिंगचे बुक्स आणले होते, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स होते, खूप देवांचे वगैरे असे वेगवेगळे थीम असलेले बुक्स होते आणि सगळे कलर वगैरे करायचे होते। तिला कलरिंग वगैरे करायला खूप आवडतं, त्यामुळे तिला अभ्यासाला यूज होईल आणि त्यात तिची हौस देखील पुरवली जाईल, म्हणजे तिला कलरिंग ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे, त्यामुळे तसं बुक त्यांनी घेतलं होतं। देवाचे बुक्स वगैरे होते त्याच्यात। आणि सोनूला तिच्या मावशीने सुद्धा घागरा चोली अशा पॅटर्नमधला ड्रेस घेतला होता, त्यामुळे तो सुद्धा तिला आवडला। वहिनीने रात्री जेवणासाठी छान पावभाजी केली होती। तर मग हा असा होता आजचा ब्लॉग, बड्डे स्पेशल ब्लॉग। कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। आपल्याकडे ट्रॅव्हल ब्लॉग, रेसिपीज ब्लॉग असे छोटे छोटे आपल्या घरातले फंक्शन्सचे ब्लॉग येतच असतात। पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन ब्लॉगसहित। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या स्वतःची। कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा।